महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे। बुधवारी 33 लाखांच्या थकबाकीपोटी मिरजेतील स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांच्यासह 6 जणांची मालमत्ता महापालिकेने जप्त केली, तर 5 मालमत्ताधारकांकडून 20,26,000 रुपये वसूल करण्यात आले। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची थकबाकी 94 कोटींच्या घरात गेली आहे। 50,000वर थकबाकी असलेल्या 2,095 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस दिल्या गेल्या आहेत, तर 5,000वर थकबाकी असलेल्या 34,195 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या जात आहेत। आयुक्त सत्यम गांधी यांनी थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जप्ती व वसुली करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती पथके नेमण्यात आलेली आहेत, त्यानुसार कारवाई सुरू केली आहे। यामध्ये 6 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। यामध्ये स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांची मिरज हायस्कूल रोडवरील मालमत्ता जप्त केली आहे। त्यांची थकबाकी 4,86,000 रुपये होती, तर मिरज कर्मवीर चौकातील अण्णासाहेब घाडगे यांच्या मालमत्तेची 2 लाख रुपये थकबाकी होती, त्यांची देखील मालमत्ता सील करण्यात आली। सांगली चैतन्यनगर येथील इंडियन ऑइल कंपनी यांची 4,84,000, औद्योगिक वसाहत येथील मखदूम मुनीर शाबुद्दीन यांची 9,30,000, माधवनगर रोड येथील रुक्मिणी पॅकेजिंग यांची 5,69,000 आणि जिल्हा परिषद परिसरातील साई प्रसाद फूड यांची 6,43,000 रुपये थकबाकी मालमत्ता सील करण्यात आलेली आहे, तर बुधवारी 20,26,000 रुपये वसूल करण्यात आले।